एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजी बापूंची तुफान टोलेबाजी. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला तर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अनेक शिलेदार पक्षाला जय महाराष्ट्र करत आहेत. ठाकरे गटाला लागलेल्या गळतीवरून सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जाण्याची भाषा करतील, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. शहाजी बापू पाटील म्हणाले की कोणत्याही नेत्याच्या किंवा आमदाराच्या चौकशा झाल्या म्हणून ते पक्ष सोडत नाहीत. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तव परिस्थिती जाणवल्याने तिथे थांबण्यात काही अर्थ नाही, अशी भावना नेत्यांच्या मनात झाली आहे. त्यामुळे शिंदे सेनेत गेल्या काही दिवसांपासून मोठी इनकमिंग सुरू आहे. एक दिवस असा उगवेल की उद्धव साहेबांना सोडण्याची भाषा आदित्य ठाकरे करतील, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकटं राहण्याची परिस्थिती येऊ शकते, असं देखील शहाजी बापू पाटील यांनी म्हटलेलं आहे. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांचे खरे सल्लागार हे संजय राऊत होते. एका ग्रामपंचायतीच्या सरपंचानं सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला नाही. 2.5 वर्षात जर तुम्हाला एक सरपंच महाराष्ट्राचा प्रवेश करता आला नाही तर तुम्ही आम्ही साहेबांचं बोलायचं म्हणजे उंदरानं हत्ती उचलून दाखवतो म्हणून मैदानात उतरायची अवस्था झाली. उंदरानं उंदरासारखं राहावं, हत्तीला हत्तीसारखं राहू द्यावं. माझ्या क्षमतेनुसार मला संधी मिळाली असं भास्कर जाधव म्हणतात. कुठेतरी शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे संकेत आहेत. निश्चितपणानं सभागृहात भास्कर जाधवांची भाषणं ऐकत असताना मला सुद्धा प्रामाणिकपणानं हे जाणवत होतं. एवढ्या प्रभावीपणानं बोलणारा, मुद्देसूद कायद्यानं परफेक्ट प्रत्येक भाषण करणारा असा हा एक माणूस विनाकारण उद्धव साहेबाच्या ह्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या माणसाच्या जवळ अडकलेला आहे. अजूनही भास्कर जाधव साहेबांनी जर चांगला निर्णय घेतला आणि तिथून जर बाजूला गेली तर त्यांच्या नेतृत्वाला अजूनही भरपूर संधी मिळेल असं त्यांचं वय आहे. खरं तर आज आपण पाहतो की राजेंद्र साहेबांच्या मागे एसीबीची चौकशी लागल्यानंतर ते आपल्या पक्षामध्ये आले. आता वैभव नाईकांना देखील एसीबीची चौकशी लागली, ते देखील येतील का भविष्यामध्ये आपल्या पक्षात? चौकशीमुळं कोण पक्षात येत नसतं. हा मुळात भुजबळ साहेबांवर चौकशी होती, त्यांनी पक्ष सोडला का? संजय राऊतांची चौकशी झाली, त्यांनी पक्ष सोडला का? अनेकांच्या चौकशा झाल्या म्हणून पक्ष कोण सोडत नाही. परंतु कालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तवताच परिस्थिती अशी झालेली आहे की तिथं थांबण्यात काय अर्थ नाही, अशी भावना इथंपर्यंत जवळजवळ झाली. एक दिवस असा उगवल की उद्धव साहेबांना आदित्य साहेबच सोडायची भाषा बोलते. आदित्य ठाकरे यांचं नाव आता विरोधी पक्ष नेते म्हणून समोर येते. असं काय घडणार नाही, कारण त्यांच्याकडे संख्या नाही. पण दिलं तर महाराष्ट्रात अतिशय निकृष्ट काम करणारा विरोधी पक्ष नेता म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव गाजवलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.